ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर आवाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपादिक करावयाशी लज्जा वाटतसे त्याशी तया ते केसमयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनिध्य गुरु असे जाण निरंतरो ऐशे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. शेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलो करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे के दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले. तय पासूनी बाळाप्पाशी त्रास देत हरणशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटी समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असतानंदात वर्तमान वर्ततसे कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित. सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐशी ऐकता त्या काळे जमादार पाठविला. गुंगलात जमादार चोळाप्पा जवळी सत्वर. ए सत्वर म्हणे ध्यावाजी चंद्रहार राणे साहेब मागती. चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हा पाशी बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी उनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ताशे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी होऊन
वर्तमान सर्व सांगे 16 ऐकुनी कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार 16 करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टिता एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी तयाच करून या झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या मला तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय शेवणे तेथे जे जे दर्शनाले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी 16 ते देऊन समर्थ बोलले काय वचन 16 तुझे फिटले ऋण स्वस्त तासावे पाहुनिया द्रव्याशी आनंद झाला तयाशी परिणाले मानश्री श्री चरणांतरले 16 दूर केले बाईशी बरे वाटले ऐशे काय दिवस गेले बाळापा सेवा करिता ती कोणे के अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावणे दुष्टोत्तरे ताडन करे भवसाला ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे थोनी आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे थोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवे करास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी जाहली सुंदराबाई शिकरावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे परी राणीस भिवनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासाठी के दिनी कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐशे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदार
समर्थ. फौजदाराशी समर्थ काही कण बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. ओम जय जय स्वामी समर्थ. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असेल पुराये. मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळापाशी, म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयाशी, द्रव्याशा नाही आम्हाशी, आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविणे श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी, एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चयाने भक्ती, तैश सद्गुरुचरणी आसक्ती. तेने मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळो. अक्कलकोटी निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते. त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.